लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. संस्कारांप्रमाणे पारख. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की म्हणून हे आता या ओवीत जे काही सर्व सांगितले आहे ते समजून घेऊन आपण निरनिराळ्या घटकांची ओळख करून घ्यावी. कोणाचीही वरवर ओळख करून घेऊन त्या व्यक्तीची पारख करू नये, कारण ती मिथ्या ओळख असते. बाळू एका समारंभाला गेला होता. दरवाजातून आत येणाऱ्या बाईकडे पाहून शेजारी बसलेल्याला अभावितपणे म्हणाला, ती हत्तीसारखी जाड जी बाई येत आहे तिचा नवरा हे सहन कसे करत असेल? शेजारचा म्हणाला, गेली 25 वर्षे मी सहन करत आहे. व्यक्तिगत असलेल्या संस्कारांप्रमाणे व्यक्तीची पारख करावी. एखाद्याला त्याच्या व्यक्तिगत संस्कारांप्रमाणे ओळखावे. तो कोणत्या पंथाचा, जातीचा, धर्माचा, रूपाचा, रंगाचा आहे यावरून त्याला ओळखू नये. त्याचे गुण पहावेत. गवयाला गवई म्हणूनच ओळखावे आणि नात्यात असला तरीही चोराला चोर म्हणूनच ओळखावे. घराण्याच्या संस्कारांप्रमाणे घराण्याची पारख करावी. एखादा वारकरी घरचा गरीब असला तरी त्याच्या घराला वारकरी असेच ओळखावे आणि त्यांचा वारकरी म्हणून आदर सत्कार करावा. पूर्वी होऊन गेलेल्या संतांचे घराणे आजही त्या संतांचे घराणे म्हणूनच ओळखावे. हा त्या होऊन गेलेल्या संतांचा मान असतो. आजच्या पिढीच्या माध्यमातून त्यांना भेटावी. प्रादेशिक संस्कारांप्रमाणे प्रदेशाची पारख करावी. एखादा प्रदेश ज्यासाठी प्रसिद्ध असतो त्या प्रदेशाला त्याप्रमाणेच ओळखावे. पंजाब गव्हासाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे पंजाबची ओळख असावी. रत्नागिरी आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच रत्नागिरीची ओळख असावी. थंड हवेच्या ठिकाणाला थंड हवेचे ठिकाण असे ओळखावे. देश पातळीवरील संस्कारांप्रमाणे देशाची पारख करावी. एखादा भारतासारखा देश सुसंस्कृत असतो. भारताने कधीही कोणावरही आक्रमण केलेले नाही की कधीही कोणावर सत्ता गाजवली नाही. भारताची ओळख त्याप्रमाणे ठेवावी. काही देश आतंकवादी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची ओळख त्याप्रमाणेच ठेवावी. जागतिक संस्कारांप्रमाणे विश्वाची पारख करावी. आज जग सतत झपाट्याने वैज्ञानिक प्रगती करत आहे. त्यामुळे आज जगाची ओळख विज्ञाननिष्ठ म्हणून करून घ्यावी आणि त्याप्रमाणे विज्ञानाची माहिती करून घेऊन जगात वावर करावा. तसे न केल्यास तुम्ही मागे पडाल. आज माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आहे, त्याप्रमाणे आपणही ते शिकून घ्यावे. आज तरुण पिढीला बुजुर्गांनी शिकवलेले आवडत नाही, यामुळे बुजुर्गांनी त्यांना शिकवायला जाऊ नये. लाओत्से ओवीचा शेवट करताना सांगतो की यावरून मी कसे जाणू की विश्व असे आहे? तुम्ही जर सरळसोट विश्व जाणायला गेलात तर फसाल. त्यापेक्षा या भौतिकाच्या फंदात मुळीच पडू नका. ते महामोहक आणि मायावी आहे. यास्तव अध्यात्माची कास धरा. ध्यानात रत रहा. सतत प्रत्येक घटनेला साक्षी रहा. साक्षी राहून या विश्वाची लीला अनुभवा. तरच तुम्ही विश्व ते जसे आहे तसे जाणू शकाल. The character of the child. Who is rich in character is like a child. No poisonous insects sting him, no wild beasts attack him, and no birds of prey pounce upon him. His bones are soft, his sinews tender, yet his grip is strong. Not knowing the union of male and female, yet his organs are complete, which means his vigor is unspoiled. Crying the whole day, yet his voice never runs hoarse, which means his natural harmony is perfect. To know harmony is to be in accord with eternal. To know eternity is called discerning. But to improve upon life is called an ill omen. To let go the emotions through impulse is called assertiveness. For things age after reaching their prime, that would be against Tao, and he who is against Tao perishes young. शिशुवत जीवनचरित्र. ज्याचे जीवनचरित्र उच्च असते तो बालकाप्रमाणे असतो. त्याला विषारी किडे नांगी मारत नाहीत.
हिंस्त्र पशु त्याच्यावर हल्ला करत नाहीत आणि शिकारी पक्षी त्याच्यावर झडप घालत नाहीत. त्याची हाडे मऊ असतात, त्याचे स्नायू नाजूक असतात, तरीही त्याची पकड घट्ट असते. नर मादी यांच्या मिलनाची त्याला माहिती नसते, तरीही त्याची इंद्रिये परिपूर्ण असतात. याचा अर्थ त्याच्या ऊर्जेचा घात झालेला नसतो. दिवसभर तो जरी आक्रोश करत असला तरीही त्याचा आवाज घोगरा होत नाही. याचा अर्थ शांतपणे जीवन जगण्याचा त्याचा ताळमेळ संतुलित असतो. शांतपणे जीवन जगण्याचा ताळमेळ असणे म्हणजे आत्मेच्छेशी नाळ जुळून घेणे आहे. आत्मेच्छेशी नाळ जुळून येणे म्हणजे जीवनाबद्दल दर्दी असणे आहे. परंतु भौतिक उपभोगांचे शोध लावून आयुष्य उन्नत करणे म्हणजे जीवनाला अपशकुन आहे. भावभावना बेपर्वाईने उच्छृंखल करणे हा आवेग आहे. कारण जीवन परमोच्च शिखरावर परिपक्व होते, समृद्ध होते. त्यामुळे तो आवेग ताओच्या विरुद्ध आहे आणि जो ताओच्या विरुद्ध आहे तो ऐन तारुण्यातच करपून जातो. निरागस उच्चता भाग 1. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की ज्याचे जीवनचरित्र उच्च असते तो बालकाप्रमाणे असतो. मानवाची जसजशी वाढ होत असते त्याप्रमाणे त्याचे चालचलन, वर्तणूक, चरित्र बदलत असते. साधारणपणे त्याच्या जीवनात 4 स्थित्यंतरे होत असतात. बालपण. बाळ असताना त्याला जीवनाची समज आलेली नसते. आजूबाजूला काय चालले आहे ते त्याला समजत नसते. तो कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसतो, कसलाही व्यवहार समजत नसतो. आपण आहोत हा अस्मिन भावही त्याला नसतो. जन्मतःच प्राप्त झालेला देह आणि त्याचे अवयव यांची वाढ होत असते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात मन तयार झालेले नसते. त्याला जे दिसते ते आपले आहे की परक्याचे आहे हा भाव त्याला नसतो. तो त्या हातात घ्यायला पाहतो, त्याच्याशी खेळायला पाहतो. भाषा येत नसते. असेल तेथे शी शू करून मोकळे होते. त्याला काही कमतरता होते आणि ते असह्य होऊन ते रडायला लागते. उदाहरणार्थ भूक लागली की पोटात खड्डा पडतो, खेळण्याचा फटका बसतो आणि कळवळायला होते, थकायला होते. झोप आल्यामुळे अस्वस्थता होते इत्यादी. त्याला लिंगभेद ज्ञात नसतो. त्याचे लालन पालन पोषण संगोपन संरक्षण त्याला करता येत नाही. ते कोणीतरी दुसरा करत असतो आणि याचीही त्याला जाण नसते. मिळेल त्या अन्न वस्त्र निवाऱ्यात ते जीवन जगत असते. थोडक्यात म्हणजे तो भाबडा, अश्राप, निरागस, अजाण, निर्गुणी असतो. त्यामुळे त्याच्याकडून नकळत अद्वैतात जीवन जगले जाते. तारुण्य. बालपण संपून तारुण्य येते. हळूहळू जीवनाचा अर्थ समजू लागतो. जीवभाव, अस्मिन भाव निर्माण होतो. देहाची वाढ झालेली असते. मन तयार झालेले असते. माणसांची, जगाची ओळख झालेली असते. व्यवहार समजत असतात. जीवनातून अद्वैत लोप पावते आणि द्वैत निर्माण होते. आप-परभाव आलेला असतो. स्वतःचे स्वतः जगायला सुरुवात होते. लिंगभेद माहीत होतो. प्रौढत्व. हळूहळू तारुण्य ओसरते. देहादी इंद्रिये थकायला लागतात. कशातही स्वारस्य राहत नाही. केवळ जीवित असण्यासाठी कृती केली जाते. जाण्याचे विषय बदलतात. तारुण्यातील जोश, आवेश, हौस, मस्ती, गुरमी, उत्साह, उच्छृंखलपणा इत्यादी सारे मवाळ होत जाते. मन आतून उभारी देत असते आणि हा म्हणतो जाऊ दे, असू दे, आता वय राहिले नाही, करवत नाही. बसल्या जागी चुटपुटत राहतो. हळहळ वाटते. वृद्धत्व. शरीर थकते, गात्रे गलित होतात, दृष्टी अधू होते, ऐकू कमी येते, जिभेची चव जाते, पचनक्रिया मंदावते, कातडीला सुरकुत्या येतात, केस पिकून गळू लागतात, हात पाय थकतात, हातून काहीही होत नाही, कसलाही उत्साह राहत नाही, देहधर्मही करवत नाहीत. जीवन परावलंबी होते. जीवनातील स्वारस्य नष्ट होते. मृत्यूची चाहूल लागते. मन खचरते. सहाय्यासाठी देवाची आठवण होते. काम काम करणारा राम राम म्हणू लागतो. हरि ओम.